नमस्कार. आज आपण करणार आहोत शेवळाची भाजी. ही एक रानभाजी आहे जी आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळते. करायला थोडीशी कठीण असते, पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. शेवळाची भाजी करण्याच्या आदल्या रात्री मी काळे वाटाणे भिजत घातले होते. हे वाटाणे वापरून आपण शेवळाची भाजी करणार आहोत. बाजारामध्ये शेवळाच्या अशा जुड्या मिळतात. यावर्षी 100ला 2 जुड्या किंवा फार तर 100ला 3 जुड्या अशा मिळत आहेत. आणि त्याच्याबरोबर ही आवळ्यासारखी दिसणारी काकडंसुद्धा मिळतात. या काकडाचं वाटण आपल्याला भाजीमध्ये घालायचं असतं, त्यामुळे भाजी घशाला खाजत नाही. आपण शेवळं निवडायला सुरुवात करूया. शेवळाचं जे बाहेरचं कव्हर असतं, जे बाहेरचं आवरण असतं, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. यानंतर जो पिवळा भाग दिसतोय व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे. आपण भाजी करताना तो भाग वापरणार नाही. आता जो उरलेला भाग आहे हा वापरून आपण भाजी करणार आहोत. अशा रीतीने आपण सगळी शेवळं निवडून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली सगळी शेवळं निवडून झालेली आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ती चिरून घेऊया. तर ही चिरलेली शेवळं आता आपल्याला अशी दिसतात. ह्याची आपण भाजी तयार करणार आहोत. भाजीत आपल्याला चिंच घालायची आहे, ती मी भिजत घातलेली आहे. भाजी सुरुवात करण्याच्या आधीच भिजत घातली म्हणजे भाजी होईपर्यंत चिंचसुद्धा चांगली भिजते. यानंतर आपल्याला ओलं खोबरं वाटून घ्यायचं आहे. यानंतर मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि आलं आणि लसूण एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 चमचाभर. आता आपण काकडं चिरून घेऊया. काकडामध्ये आतमध्ये बी असते, त्यामुळे ती बी आपण फेकून देणार आहोत आणि त्याच्या बाहेरचा जो भाग आहे तो आपण कापून वाटण तयार करण्यासाठी वापरणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ती कापून घेऊया. तर हे काकडाचं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया. यासाठी कढईमध्ये मी मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये हिंग घालूया. हिंग
रंग चांगला फुलला की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालूया, मीठ घालूया, चांगलं मिक्स करूया. आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये आपण चिरलेली शेवळं घालूया. आपण भाजी व्यवस्थित मिक्स करूया. यानंतर झाकण ठेवून पुन्हा शिजू देऊया. यात आता काकडाचं वाटण घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालूया आणि पुन्हा नीट मिक्स करूया. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि अधूनमधून आपण ते परतत राहणार आहोत. 10 ते 15 मिनिटांनंतर शेवळं आणि कांदा चांगल्या रीतीने परतले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता. काळे वाटाणे मी आधीच उकडून ठेवलेले आहेत, ते छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता भाजीमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. आता यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालूया. आणि मिक्स करूया. आता यामध्ये शिजवलेले काळे वाटाणे घालूया. आता सर्व नीट मिक्स करूया. यामध्ये मी 1 कप पाणी ॲड केलेलं आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. थोड्या वेळानंतर भाजीला चांगली उकळी आलेली दिसते. आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालूया. मी 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया. आणि 4 ते 5 मिनिटं शिजू देऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.